भाजपा महिला मोर्चा की प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ ने कहा कि महिलाओं को दिया गया राजनीतिक आरक्षण 2029 में लागू होगा। इसके बाद स्थितियां बदली हुई दिखेंगी। महिला होने की वजह से पार्टी टिकट का अनुरोध करना उचित नहीं। जिस महिला में जीतने की क्षमता है उसे टिकट मिलना चाहिए। भाजपा ने प्रदेश में अगले 2 महीनों तक शक्ति वंदन मुहिम आरंभ की है। इस संदर्भ में आयोजित बैठक के लिए नागपुर आई चित्रा वाघ पत्र परिषद में बोल रही थी। उन्होंने कहा कि इसमें कोई दो मत नहीं है कि महिलाओं को उम्मीदवारी मिलनी चाहिए। राज्याचे नेते आणि त्याच्यामुळे ते सतत कीर्तीवरती असतात। आताचा जो विषय झाला तो तुम्ही बघितलं की महिला सक्षमीकरणाचा जो मेळावा होता त्याची सुरुवातच गडचिरोलीपासून झाली। गडचिरोलीचे पालकमंत्री सुद्धा देशनेते आहेत, मला वाटतं नागपूरचे पण। त्यामुळे त्यांच्या त्या कार्यबहुल व्यस्ततेमधनं जे काही शक्य होते ते पूर्णपणे केले जाते। राहिला प्रश्न अंगणवाडी सेविकांचा, तर मला प्रामाणिकपणे सांगायचंय की मार्च 2023 मध्ये ज्या वेळेला आमचं सरकार, आपलं सरकार महायुतीचं सरकार होतं, त्यावेळेला त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली होती आणि एप्रिल 2023 ला ती लागू पण करण्यात आली होती। आताचा जो त्यांचा विषय आहे, त्यांच्या संघटना ज्या आहेत त्या सतत सरकारच्या संपर्कामध्ये आहेत आणि महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे आणखी बाकीचे जे लोक असतील ते महिला अंगणवाडी सेविकांच्या जे शिष्टमंडळ आहे त्यांच्याशी सतत त्यांचा संपर्क जातो। मला एवढं म्हणायचंय की आज राज्याच्या मोठ्या ताई फार गळा काढून रडताना दिसतायत की या ताई दिसत नाहीत का, या महिला दिसत नाहीत का। मला त्यांना विचारायचंय, 2.5 वर्ष तुम्ही होतात, या 2.5 वर्षामध्ये 2.5 रुपये वाढवले का अंगणवाडी सेविकांचे? 2.5 वर्षामध्ये महागाई नव्हती, 2.5 वर्षामध्ये अडचण नव्हती, 2.5 वर्षामध्ये कुठलाच त्रास नव्हता।